नमस्कार. आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्याच्या बसले खुले शिपाई. निष्पाप माणसांना मारतात गोळ्या, सत्कार चोरट्यांचा करतात राजेशाही. हे जे काही म्हण आहे, या म्हणीप्रमाणे आज कुठेतरी देशाचं वातावरण झालेलं आहे आणि त्याच संदर्भामध्ये मी या ठिकाणी बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि त्यानंतरच आपलं मत या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून नोंदवायचं. व्हिडिओ अर्धवट पाहून आपले मत व्यक्त करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, हीच या ठिकाणी मी सर्वात आधी विनंती करणार आहे. आता मी ज्याप्रमाणे म्हटलं की आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्याच्या बसले खुले शिपाई. निष्पाप माणसांना मारतात गोळ्या, सत्कार चोरट्यांचा करतात राजेशाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की दिल्लीच्या जंतर मंतरवरती जो काही मोर्चा निघाला काल, संसद भवनकडे जाण्याचा त्यांचा जो काही मोर्चा होता, हा काही 1 किंवा 2 दिवसामध्ये ठरलेला मोर्चा नव्हता. अभिजित दिपके यांनी एक पोस्ट केली कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून आणि त्यानंतर ते प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून लोकांमध्ये मिसळून त्यांनी त्या आंदोलनाला दिशा दिली. ते जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी 1 दिवसाचा धरणे आंदोलन केलं आणि तेव्हापासूनच मग कुठेतरी या ठिणगीचा वणवा व्हायला सुरुवात झाली आणि कालच्या झालेल्या त्या मोर्चाच्या माध्यमातून देशभरामध्ये पेटलेला हा जो काही युवकांचा असेल, विद्यार्थ्यांचा असेल वणवा होता, तो वणवा आपल्याला दिसला. असे मी याच्यासाठी म्हटलं की लोकशाही मार्गाने ते त्या ठिकाणी 20 दिवसापासून आंदोलन करत होते. दिल्लीच्या जंतर मंतरवरती 21 दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं. हे सगळ्यांना माहित होतं. अभिजित दिपके जेव्हा अमेरिकेतून भारतात आले तेव्हा त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केलं होतं आणि तेव्हापासून तर कालपर्यंत, काल निघालेल्या मोर्चापर्यंत या सगळ्या गोष्टीकडे सत्ताधारी पक्षाने, ज्यामध्ये सत्ताधारी पक्ष आहे, त्यांनी दुर्लक्ष केलं का, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. जर सत्ताधारी पक्षाने दुर्लक्ष केलं नसतं तर कदाचित कालचं चित्र फार वेगळं असतं असं म्हणायला हरकत नाही. पण मुद्दा हा निर्माण होतो की अभिजित दिपके यांनी प्रत्येक राज्यामध्ये जाऊन तिथल्या युवकांना, तिथल्या विद्यार्थ्यांना सोबत घेतलं आणि कुठेतरी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. हा अतिशय संवैधानिक मार्गाने, लोकशाही पद्धतीतून, लोकशाही मार्गाने केलेला प्रयत्न होता. कुठेतरी या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जो काही युवक होता, जो काही विद्यार्थी वर्ग होता, यांनी याला पाठिंबा दिला. आता हे घडत असताना कुठेतरी सत्ताधारी पक्ष म्हणा, गृह खातं म्हणा, या सगळ्यांना हे माहित नव्हतं का? काल दिल्लीच्या जंतर मंतरवरती लाठ्या मारून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जखमी केल्या गेलं. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना निघालेल्या त्या रॅलीमध्ये दडपशाही करून ते रॅली दडपण्याचा प्रयत्न केला गेला. यात कुठेतरी लोकशाहीवर शंका निर्माण होत आहे की आपल्या देशामध्ये खरंच लोकशाही आहे का? आज लोकशाही मार्गाने ते विद्यार्थी त्या ठिकाणी उभे होते. आता मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा राजकीय दृष्टिकोनातून आपण या सर्व घडामोडी बघू. गेल्या महिनाभरापासून ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. यामध्ये विरोधी पक्ष तेवढाच जबाबदार आहे, सत्ताधारी पक्ष त्यापेक्षा जास्त जबाबदार आहे. असं मी याच्यासाठी म्हणतोय की अभिजित दिपके यांनी चालू केलेलं जे काही आंदोलन होतं, हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू होतं. कालपासून अशा काही गोष्टी समोर येत आहेत की अभिजित दिपके यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकीय अजेंडा राबवला जात आहे किंवा राजकीय वळण दिला जात आहे. आता मी या मुद्द्याला खोडून यासाठी काढणार आहे की अभिजित दिपके हे आंदोलन करत आहेत आणि ते लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होतं. या देशाचे सायंटिस्ट म्हणून आपण ज्यांना बघतो ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनामध्ये भाग घेतल्यानंतर या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं आणि प्रत्येक राज्यातील विद्यार्थी असतील, युवक असतील, यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि ते होणं साहजिक आहे. सरकार विरोधी रोष असणारा प्रत्येक नागरिक यामध्ये सहभागी झाला आणि दिपके यांचं जे काही आंदोलन होतं, दिपके यांनी नियोजित केलेला जो काही संसद भवनावरचा मोर्चा होता, हा काही काल परवा 2 दिवसामध्ये ठरलेला मोर्चा नव्हता. हे सगळ्यात आधी आपण समजून घेतलं पाहिजे की महिनाभरापासून त्यांनी बांधणी केली. त्यानंतर दिल्लीच्या जंतर मंतरवरती 20 दिवसाआधीपासून, 21 दिवसाआधीपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. त्यामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी जाऊन, राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली, त्यांना पाठिंबा दिला. मग हे सगळं घडत होतं तेव्हा गृह खातं कुठे होतं? तेव्हा सरकार कुठे होतं? सरकारचं लक्ष याकडे नव्हतं का? काल झालेली जी घटना आहे त्या घटनेच्या माध्यमातून संसद भवनाच्या
एका बाजूला या देशाचे सर्व राजकीय नेते, म्हणजे या देशातले सर्व राजकीय पक्ष, त्यातले राजकीय नेते हे त्या दिल्लीच्या त्या पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष देऊन होते. एकीकडे या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून, पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून कुठंतरी चर्चा होणार होती, त्यामध्ये सत्ताधारी होते, विरोधक होते. तर दुसरीकडे या देशातला ज्वलंत विषय, या देशाचं भविष्य असणारे विद्यार्थी रस्त्यावरती उतरून मागणी लावून बसले होते आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या संसद भवनवरती मोर्चा काढणार होते. चित्र बघा किती क्लिअर आहे. एका साईडला हा देश चालतो त्या संविधानिक मार्गाने हे विद्यार्थी या ठिकाणी मोर्चाचं नियोजन करतात किंवा उपोषण करून त्या ठिकाणी ते आंदोलन करतात. तर दुसरीकडे हा देश चालवणारं सरकार, ज्याला आपण म्हणतो ते सरकार आहे, आणि त्या सरकारला विरोध करणारा विरोधी पक्ष सुद्धा आहे. हे सगळं अशा दोन्ही साईडला असताना काल कुठेतरी या मोर्चामध्ये जे काही घडलं हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आज मीडियाच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, अनेक गोष्टी समोर येत आहेत. अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांचं जे काही आंदोलन आहे हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाही असंही काही लोकांनी म्हटलं. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही नेत्यांनी हे आतंकवाद्यांचं आंदोलन आहे असं सुद्धा म्हटलं. मी या ठिकाणी कुठल्याच राजकीय पक्षाचं नाव घेणार नाही, कुठल्याच नेत्याचं नाव घेणार नाही, पण जी काही वस्तुस्थिती आहे ते मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला एवढं नक्की सांगावं वाटेल की आहे कसे म्हणावे देशाचं लोकशाही, पुन्हा तेच. कारण याच देशामध्ये अण्णा हजारे यांनी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये त्यांना पाठिंबा मिळाला होता आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता. मग आज किंवा इतर राजकीय पक्ष असतील जे विरोधात आहेत, ते सर्व पक्ष जर का अभिजित दिपकेला पाठिंबा देत असतील तर मग हे राजकीय पोळी भाजत आहेत असं म्हणणं किती नैतिकतेचं आहे हा सुद्धा एक प्रश्न पडतो. या छोट्याशा आंदोलनाला बघण्यासाठी वेळ नाही का हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, हे सगळं काही चालू असताना कुठेतरी सरकार म्हणून या देशातल्या गृह खात्याचं, केंद्र सरकारचं काम होतं की या आंदोलनाकडे लक्ष देणं. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळी हे आंदोलनामध्ये बसलेले सोनम वांगचुक आहेत यांना ज्या पद्धतीने त्यांच्या त्या उपोषण स्थळावरून नेण्यात आलं, ती एक बाब अतिशय असंवैधानिक वाटते आहे. ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेण्यात आलं, मला असं म्हणायचं आहे की विद्यार्थी आहेत आणि ते आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि संविधानाकडून त्यांना तो अधिकार मिळालेला आहे आणि ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत नसेल आणि तुम्ही जर त्याकडे महिना उलटून सुद्धा लक्ष देत नसाल तर मग नेमकं त्या विद्यार्थ्यांनी काय करावं. काल कुठल्या तरी एका बातमीच्या माध्यमातून मला समजलं की जो काही नीटचा पेपर फुटला होता तो पेपर परत घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर ते विद्यार्थी अतिशय आनंदाने आपला सेलिब्रेशन त्या ठिकाणी करत आहेत किंवा आनंद उत्सव साजरा करत आहेत. हे दाखवलं गेलं. त्यानंतर हे सुद्धा दाखवलं गेलं की त्या मोर्चामध्ये विद्यार्थी नसून राजकीय म्हणा किंवा इतर कुठले तरी लोक त्यामध्ये शिरलेले आहेत किंवा त्यांच्याकडून या आंदोलनाचा फायदा घेतला जात आहे. आता काही वेळा आधीपर्यंत किंवा अजूनही अनेक बातम्यांच्या माध्यमातून हे समजत आहे की अभिजित दिपके यांच्या आळून राजकीय खेळी म्हणा, राजकीय पुढे भाजण्याचा प्रयत्न म्हणा केला जातोय. सत्ताधारी पक्षातील नेते हे सगळे आरोप करतात, विरोधी पक्षातील लोक आज कुठेतरी अभिजित दिपके यांच्या आंदोलनात सहभागी होत आहेत किंवा त्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. आज संपूर्ण जे काही नेते आहेत विरोधातले ते सुद्धा दिपके यांना भेटायला गेलेले आहेत किंवा आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चांचे नियोजन सुरू आहे. गाव पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, निवेदन देण्याचा विषय असेल, रॅली काढण्याचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मग हे सगळं घडत असताना आरोप प्रत्यारोप हे जे काही होत आहेत या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो
तो म्हणजे की आज या देशामध्ये जी काही लोकशाही आहे त्या लोकशाहीवर कुठेतरी निर्बंध लागतो की काय, हा आज सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे. त्याचं कारण तेच की ज्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन होतं, विद्यार्थ्यांनी हे सुद्धा म्हटलं होतं की आपण फुलं आणि पुस्तकं घेऊन जाणार आहे, पोलिसांना फुलं देणार आहे. मग असं सगळं काही नियोजन असताना आता मी काही वेळा आधी एक व्हिडिओ सुद्धा बघितला की त्यामध्ये त्या कॉक्रोच जनता पार्टीचे काही विद्यार्थी आहेत जे काल झालेल्या त्या प्रोटेस्ट नंतर जे काही घाण त्या ठिकाणी जमा झाली होती ते घाण उचलत आहेत. अशाही बातम्या येत आहेत आणि त्याच्याच विरोधातही बातम्या येत आहेत. पण या ठिकाणी विचार करण्यासारखी सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे आणि नैतिक जबाबदारी ही प्रत्येक भारतीयाची आहे की त्यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या आणि ते जे काही करत आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. तुम्हाला तो अधिकार आहे, मला तो अधिकार आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. मग हे करू शकतो किंवा हे करत असताना ज्या पद्धतीने सरकारकडून दुर्लक्ष केला जातो हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आज निर्माण झालेला आहे. आता या सगळ्या विषयावरती अनेक प्रतिक्रिया येतील. काही लोक दिपके सोनम वांगचुक यांच्या समर्थनात असतील, काही लोक त्यांच्या विरोधात सुद्धा बोलत असतील. सत्ताधारी त्यांची बाजू मांडत असतील, विरोधक त्यांची बाजू मांडत असेल. पण कुठेतरी एक भारतीय म्हणून, एक नागरिक म्हणून, एका विद्यार्थ्याचे आई वडील म्हणून, एका विद्यार्थ्याचा भाऊ म्हणून, एका विद्यार्थ्याची बहीण म्हणून, एक विद्यार्थी म्हणून किंवा एका विद्यार्थ्याचे पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की त्यांच्या मागणीच्या अनुसार त्यांनी केलेलं हे आंदोलन खरोखर नैतिक आहे का आणि सत्ताधारी पक्ष जे काही आज बोलत आहे, जे काही आज वागत आहे, ही किती नैतिक आहे. मुद्दा हाच आहे. शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी धरून लावलेली आहे. आता ही मागणी त्यांची संविधानिक आहे. त्याचं कारण हे आहे की त्यांच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांचा पेपर फुटला. विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याच्या नंतर याच देशामध्ये शिक्षकांचा सुद्धा पेपर फुटतो. मग कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जी काही शिक्षण व्यवस्था आहे, आज देशाचं भविष्य हे विद्यार्थी असतात आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या देशाचं भविष्य घडत असते. या विद्यार्थ्यांवर जर का या पद्धतीने कुठेतरी अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर मग अशा खात्याच्या प्रमुख शिक्षण मंत्र्यावरती जर कारवाई झाली तर भविष्यात कुठेतरी कुठल्याच खात्यात अशा गोष्टी घडणार नाहीत किंवा त्यांना न्याय मिळेल. महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे अशी एक त्यांची मागणी होती आणि या मागणीच्यासाठी त्यांनी ते आंदोलन उभं केलं होतं. म्हणून तुमचं माझं सर्वांचं एक प्रमुख उद्देश किंवा ध्येय असलं पाहिजे की त्यांची मागणी सुद्धा संविधानिक होती आणि आपण सुद्धा एक नागरिक म्हणून या देशाचा भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करून विद्यार्थ्यांसोबत उभं राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, काल झालेल्या आंदोलनामध्ये जे काही लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचे गोळे सोडण्यात आले किंवा काही ठिकाणी असं दाखवण्यात आलं की विद्यार्थ्यांनी पोलिसांवरती हमला करून पोलिसांना मारलं असेल किंवा बॅरिकेड तोडले असतील, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी या सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहेत. पण प्रमुख मुद्दा परत तोच येतो की गेल्या महिन्याभरापासून हे आंदोलन सुरू होतं. 21 दिवसापासून ते त्या ठिकाणी उपोषण करत होते. मग एवढ्या सगळ्या दिवसात जर का याच्यावर कुठेतरी नैतिकतेने विचार केला गेला असता आणि त्यामध्ये कुठेतरी एक भूमिका घेतली गेली असती तर काल झालेली घटना हे घडली नसती. त्यामुळे आज जे काही बातम्या रंगत आहेत, आज जे काही प्रकरण, आज जे काही वातावरण तयार होत आहे, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष दिपकेच्या माध्यमातून विरोधक पोळ्या शेकून घेत आहेत किंवा राजकीय अजेंडा राबवत आहेत किंवा काल झालेल्या प्रोटेस्टमध्ये विद्यार्थी नव्हते किंवा विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा पास झाल्यानंतर ज्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा केला, तर मग हे विद्यार्थी नव्हते, हे कोण होते, या मोर्चामध्ये इतर लोक शिरले होते. ह्या काही सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी घडल्या नसत्या जर 20 दिवसाआधीच या मोर्चाकडे लक्ष दिलं गेलं असतं किंवा 21 तारखेच्या मोर्चाच्या आधी सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने उचलून नेलं गेलं त्याच्या आधी जर का कुठेतरी सरकारकडून यांची दखल घेतली गेली असती तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. त्यामुळे ह्या गोष्टी आता ज्या काही घडत आहेत त्याला कुठेतरी सरकारच जबाबदार आहे अशा मताचा मी आहे. तुम्हाला काय वाटते ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.